हॅलो, आशिष. आवाज येतोय का माझा? ओके, ओके. ॲक्चुअली त्या लाईव्हमुळे थोडंसं प्रॉब्लेम झालेला होतं. म्हणून तिकडे कनेक्ट नाही होऊ शकलो मी. तर काही हरकत नाही आहे. आता थोडंसं जरा 2-4 मिनिटं आपण थांबूया आणि पोरं जशी आपले स्टुडंट लाईव्ह आले, की आपण चालू करूया आपल्या टॉपिकसाठी. ओके. बट राजेश, शोभा आणि विजया व्हॉईस क्लिअर आहे ना पण आता? एकदा मला सांगता का जरा? ओके, ओके शोभा. थँक यू सो मच. ओके. एक 2-4 मिनिटं आपण थांबूया, जेणेकरून बाकीचे पण स्टुडंट लाईव्ह येतील. मग आपण आपला जो टॉपिक आहे त्यावरती आपण डिस्कशन चालू ठेवूया. बाकी स्टडी कसं चालू आहे तुमचं? ओके विक्रांत. ॲक्चुअली एक्झाम पण आता डिसेंबर म्हणजे 25 डिसेंबरच्या अगोदर जे विंडो आहे एम-एचला सी-ई-टीची ती ओपन होईल. तर त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे चालू होऊन जाईल. तर ती जशी अपडेट आली का तसं तुम्हाला मी सांगतो, की तुम्हाला कशा पद्धतीने करायचं. आज आपण तेच बघणार आहोत, की स्टडी प्लॅन आपला कसा असणार आहे. कोणकोणते टॉपिक आपण रीड करणार आहोत किंवा जे टॉपिक जे इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत ते तुम्हाला मी इथून सांगेन आणि त्याची जी पी-डी-एफ असेल, ती पी-डी-एफ तुम्हाला Telegram चॅनलला सुद्धा मी ती टाकून देईन. जेणेकरून तुम्ही तिकडून बघू शकता ती Telegramमधून आणि तिकडून तुम्ही जे काही टॉपिक्स मी सांगितले जसं इंग्लिशचा टॉपिक असेल, मॅथ्स रिझनिंग असेल, जे काही पूर्ण टॉपिक्स आहेत, ते सर्व टॉपिक्स तुम्हाला मी तिकडे प्रोव्हाईड करेन Telegram चॅनलला. इथूनही मी तुम्हाला सांगेन. शेअर करायला चाललोय मी, पण शेअर ते होत नाहीये ॲक्चुअली प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये. पण ती पी-डी-एफ तुम्हाला मी Telegram चॅनलला टाकून देईन. ओके. Telegram चॅनलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्यामधून तुम्ही Telegram चॅनलची लिंक आहे ती डायरेक्ट तुम्ही जॉइन करू शकता त्यामधून. डायरेक्ट तुम्ही जॉइन करू शकता त्यामधून. हां, बुक्स पण सांगतो मी. ॲक्चुअली बुक्स जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये प्रिपेअर करणार आहेत, करू शकता त्यामधून. इंग्लिशमध्ये बुक्स पण सांगतो मी. ॲक्चुअली बुक्स जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये प्रिपेअर करणार आहेत, जे इंग्लिशमध्ये प्रिपेअर करणार आहेत त्यांच्यासाठी पण मी Telegramला बुक्स टाकतो आणि आता नाव पण सांगतो मी आणि मराठीसाठी जे प्रिपेअर करणार आहेत त्यांचंही बुक्स Telegram चॅनलला आणि आता पण मी तुम्हाला सांगून देतो त्यामध्ये. ओके. आणि तुमचे काही प्रश्न असतील, तर आपण ते पण ॲड्रेस करूया यामधून. ओके, आपण आता चालू करूया. ठीक आहे. यामध्ये जर बघायला गेलं, तर इम्पोर्टंट टॉपिक जे मी तुम्हाला सांगतोय मी, लीगल ॲप्टिट्यूड असतील, ते तुम्हाला तर यामधून तर काही दिसणार नाहीये. त्याने स्क्रीन शेअरचं थोडंसं प्रॉब्लेम चाललंय. पण ही जी पी-डी-एफ आहे ती तुम्हाला डायरेक्ट मी टाकून देतो. तुमचे काही प्रश्न असतील ना, तर आज आपण प्रश्न तुमचे डाउट सॉल्व्ह करून घेऊया आणि नेक्स्ट टाईमला ती पी-डी-एफ मी तुम्हाला शेअर करतो. तुमचे काही डाउट असेल तर विचारू शकता आता तुम्ही. जसं विक्रमचं आहे, की बुक्स. बुक्ससाठी मी ऑलरेडी सांगितलेलं आहे विक्रम, की के. श्रीरामचं एक बुक आहे मराठीमध्ये, तर तो तुम्ही प्रिपेअर करू शकता. तो एक बुक आहे आणि महाराष्ट्र सी-ई-टी गाईड म्हणून एक बुक येतं मराठीमध्ये.
त्यामधून तुम्ही प्रिपरेशन चालू करू शकता. ओके. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. इंग्लिशमध्ये सांगतो मी इंग्लिशमध्ये पण. इंग्लिशमध्ये जर बघितलं ना, तर आपला जो अरिहंतचं पब्लिकेशन आहे. अरिहंत. अरिहंत पब्लिकेशनचं आहे. तर ते तुम्ही त्यामधून करू शकता. चांगला बुक आहे ते. त्यामधून प्रिपरेशन करू शकता. अरिहंत पब्लिकेशनचं. ओके. त्याची पण जे फोटोकॉपी पी-डी-एफ आहे ती तुम्हाला Telegram चॅनलला मी टाकून देतो. खूप जणांचे प्रश्न येत होते, की स्टडी कसं चालू करणार आहे? बघा आता ॲक्चुअली जे एल-एल-बी 3 इयर्ससाठीचे आहेत, त्यांची जी एक्झाम चालू होणार आहे, म्हणजे मार्चमध्ये आहे. ओके. आणि एल-एल-बी 5 इयर्ससाठी जे स्टुडंट आहे त्यांची मेमध्ये एक्झाम होणार आहे. तर तुमच्याकडे आता डिसेंबरचं एंड आहे. पण जानेवारी, फेब हे 2च महिने आहेत. त्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्टडी करायचं आहे. ते जे टॉपिक वाईज जे काही आहे, ते तुम्हाला मी पी-डी-एफ तिथे Telegram चॅनलला टाकून देतो मी. त्यामधून तुम्ही प्रिपरेशन तसं करू शकता. नंतरला आपण लाईव्ह सेशन पण घेणार आहोत, की जे प्रिव्हियस इयरला क्वेश्चन जे विचारलेले आहेत, त्याचंही आपण घेणार आहोत क्वेश्चन आणि जे येऊ शकतात क्वेश्चन एक्झामसाठी, लेटेस्ट एक्झामसाठी त्याचंही आपण घेणार आहोत त्यामधून. ओके. हॅलो जागृती. तुमचे प्रश्न असतील तर विचारू शकता. मी नक्की इथे हेल्प करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला मी. एम-पी लॉ कॉलेजबद्दल माहिती एम-पी लॉ कॉलेजबद्दल तुम्हाला सांगतो मी नंतरला सांगतो आशिष. अजून काही डाऊट असतील तर मला विचारू शकता आणि नंतरला जे लाईव्ह सेशन मी एकदा बघेन तर इव्हनिंगला पण घेईन. जेणेकरून तिकडे शेअर वगैरे करतो आणि तुम्हाला जे पी-डी-एफ जे मी सेंड करणार आहे तेही तुम्हाला लाईव्ह थ्रू सांगतो, की कोणत्या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे वगैरे. पण स्टडी वगैरे चालू करा. बिकॉज खूप 2 महिने आहेत. जर स्टडी जर आत्तापासून जर चालू केलं तर चांगलं होईल. I have given 3 mocks and got around 90 marks. Please tell how to increase marks. 3 मॉक दिलेत. तुम्हाला जास्तीत जास्त मॉक द्यावे लागतील कारण की सी-ई-टीचे क्वेश्चन जे काढत असते ते डिफरंट असतात. ओके. पण जेवढं तुम्ही जास्त क्वेश्चन अटेम्प्ट कराल, तेवढं तुम्हाला चांगलं मार्क्स भेटू शकतात. आणि त्यासाठी रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे. तर त्यानुसार तुम्ही स्टडी करू शकता सना मॅम. सागर यांचा प्रश्न आहे की मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मराठी स्टडी कसं करायचं? मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये बघा, ज्यावेळी तुम्ही एल-एल-बी फर्स्ट इयरला जेव्हा जाता ना, त्यावेळी तुमच्याकडे दोन्हीही ऑप्शन असतात तुमच्याकडे, की एक मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्हीकडे पण असतात. ओके. तर त्यामधून तुम्ही मराठी जर प्रिफर कराल, मराठीमध्ये पण तुम्ही स्टडी करू शकता. पण लीगल लँग्वेज हा जो सब्जेक्ट आहे, हा तुम्हाला इंग्लिशमध्येच द्यावा लागतो. आणि जर सी-ई-टीच्या बद्दल जर तुम्ही इन्फॉर्मेशन जर असेल, तर सी-ई-टीसाठी मराठी किंवा इंग्लिश दोन्हीही लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता एक्झाम. तुमच्याकडे चॉईस आहे, की तुम्ही कोणत्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. जागृती यांचा प्रश्न आहे, की मराठी सिलॅबस असलेले कॉलेजेस कोणते हे पण सांगाल का सर? मराठी सिलॅबस आता समजा मुंबई युनिव्हर्सिटी जर आपण बघितलं ना, तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जे कॉलेज आहेत, ते गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये मुंबई युनिव्हर्सिटी जर बघितलं, त्यामध्ये दोन्ही लँग्वेज आहेत. दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही स्टडी करू शकता. एक आयदर इंग्लिश, आयदर मराठी. आणि काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्ही जर विचारलं, तर तिकडे स्टार्टिंगला विचारू शकता तुम्ही, किंवा ज्यावेळी तुम्हाला कॉलेजचा फॉर्म जेव्हा युनिव्हर्सिटीचा फॉर्म फिलअप करायला देतात, त्यावेळी तुम्हाला तिकडे 2 लँग्वेज असतात त्यामध्ये. एक मराठी आणि एक इंग्लिश असते. तर त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. आणि मराठी सिलॅबस सी-ई-टीचा जर तुम्हाला पाहिजे असेल, तोही तुम्हाला मी Telegram चॅनलला पी-डी-एफ ते पाठवून देतो मी. ओके.
शेअरचा थोडासा प्रॉब्लेम आहे. स्क्रीन शेअर करू शकत नाहीये सध्या मी. पण इव्हनिंगला एक लेक्चर घेईन मी अजून एक. त्यामध्ये सर्व गोष्टी इंग्लिश आणि मराठी दोन्ही तुम्हाला मी सांगून देईन त्याच्यामध्ये. अजून काय तुमचे प्रश्न असतील तर विचारा जेणेकरून आणि जे सी-ई-टीचे जे फॉर्म रजिस्ट्रेशन जे चालू होणार आहेत, ते 25 डिसेंबरच्या अगोदर चालू होतील. ओके. त्यानंतर अभ्यासाचं स्टडी वगैरे कसं करायचं आहे नॉर्मली, तर तेही तुम्हाला मी इव्हनिंगच्या लेक्चरला सांगेन. इव्हनिंगला एक लेक्चर घेईन मी. त्यामध्ये तुम्हाला स्क्रीन शेअर पण करेन आणि ज्या गोष्टी इंग्लिश आणि मराठीसाठी ज्या इम्पोर्टंट आहेत, मराठीसाठी म्हणजे मराठीसाठी कोणतं टॉपिक इम्पोर्टंट आहे, इंग्लिशसाठी कोणतं टॉपिक आहे, मॅथ्स रिझनिंगसाठी कोणतं टॉपिक आहे, तर ते सर्व गोष्टी तुम्हाला त्यामध्ये क्लिअर करेन मी. ओके. अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मे बी आज स्टुडंट लेस आहेत बिकॉज मे बी त्यांना पहिलं जे ओपन केलेलं मी लाईव्ह, ते त्यामध्ये प्रॉब्लेम झालं म्हणून मे बी लेस असतील. बाकी स्टडी चालू ठेवा तुम्ही बिकॉज एक्झाम लवकर आलं तर असं नको व्हायला, की 1 महिना अगोदर एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशनसाठी चालू कराल तुम्ही. तर लवकरच चालू करा आणि सी-ई-टीचे जो स्कोर आहे तो जास्तीत जास्त 100च्या वरती कसा येईल, त्यासाठी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे मी आपल्या चॅनलला आहे, की 120 प्लस स्कोर कसा करणार. त्यामध्ये सुद्धा टॉपिक दिलेले आहेत. तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि आता स्कोर चांगला करा सी-ई-टीसाठी किंवा बेटर कॉलेज तुम्हाला भेटू शकतं. बिकॉज लास्ट इयरला आपल्याला माहिती आहे, की खूप कमी स्कोर असल्यामुळे आपल्याला काही कॉलेजेस अलॉट झालेले नव्हते म्हणून. ओके. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हॅलो. जर प्रश्न नसतील तर मी आता ही लाईव्ह स्टॉप करतो. इव्हनिंगला मी एक लाईव्ह घेऊन येईन. त्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगतो, की तुम्हाला कोणते टॉपिक रीडिंग करायचे आहेत, कोणते टॉपिक तुम्हाला वाचायचे आहेत सर्व गोष्टी आणि तेव्हा पण तुम्ही काही प्रश्न असतील तर तेव्हा पण आपण ते प्रश्न आपण लाईव्ह घेऊन टाकू. ग्रॅज्युएशनमध्ये मिनिमम मार्क्स किती पाहिजे सर? ग्रॅज्युएशन म्हणजे बघा, आता समजा सी-ई-टीला जर तुम्हाला ॲप्लाय करायचं असेल एल-एल-बीसाठी, तर तुम्हाला 13th, 14 आणि 15 म्हणजे 13वी, 14वी, 15वी या तिन्ही वर्षाचे मिळून तुम्हाला 45% च्या वरती तुम्हाला मार्क्स असले पाहिजे. जर 45% जर वरती असतील, तर तुम्हाला सी-ई-टीसाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. ओके विशाल सर. जागृती मॅडमचा प्रश्न आहे, इव्हनिंग टाईम कसे आहे? लाईव्हचं बोलताय की कॉलेजचं जागृती मॅडम बोलताय तुम्ही? इव्हनिंग टाईम जर इव्हनिंगचं जर लाईव्ह असेल, ते अ, इव्हनिंग टाईम कसं आहे करेक्ट. अभ्यास तर चालूच ठेवा. कारण की लास्ट इयरला आपल्याला माहिती आहे थोड्याशा मार्क्ससाठी आपल्याला जो डिझायर कॉलेज पाहिजे तो भेटला नाहीये. तर यावेळी मी तुमच्याबरोबर आहे आणि स्टार्टिंगपासून आहे. त्यासाठी मी आज लाईव्ह ठेवलेला आहे, की जेणेकरून जे काही प्रश्न असतील तुमचे, ते आपण नक्की यामध्ये सॉल्व्ह करू. सूरज सरांचा प्रश्न आहे, की "सर महाराष्ट्र सी-ई-टी, एल-एल-बी 3 इयर प्रिपरेशनसाठी पी-वाय-क्यूसाठी बुक सजेस्ट करा." पी-वाय-क्यूसाठीच तर कोणतं पी-वाय-क्यू असं निघत नाहीये, कोणतं बुक्स. पण जे आपण अरिहंत पब्लिकेशन आपण बघू किंवा कोणतंही आपण ऑथरचं बुक घेतो ना, तर त्याच्या पाठी जे काही क्वेश्चन असतात, एक्सरसाइज असतात, ते जर केलं तरी सफिशियंट आहेत. पण माझ्याकडे काही पी-वाय-क्यू आहेत. ते ते आपण लाईव्ह थ्रू आपण ते घेणारच आहोत सूरज सर.
तर पी-वाय-क्यूचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्याचे क्वेशन मी तुम्हाला पूर्णपणे देऊन टाकेन. जे मॅथ्स, रिझनिंग असेल किंवा कोणतंही असेल. मराठी बुक के. श्रीरामचं आहे आणि सी गाईड म्हणून एक बुक आहे. तो तुम्ही घेऊ शकता. Telegram चॅनल जर जॉइन केलं नसेल ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर त्यामधून तुम्ही जॉइन करा. तिकडे मी बुक टाकलेलं आहे ऑलरेडी शोभा मॅडम. अ, महाराष्ट्र सी गाईड म्हणून एक बुक आहे. तो तुम्ही वाचू शकता आणि इंग्लिश जे प्रिपरेशन करणार आहेत त्यांनी अरिहंतचं लेटेस्ट जे पब्लिकेशन आहे, ते तुम्ही घेऊ शकता. आता ह्या बुकची कोणती ॲडव्हर्टाइज मी नाही करत आहे, पण ते बुक चांगले आहेत. सर्व विद्यार्थी ते सी-ई-टीसाठी प्रिपेअर करतात. स्वतः मी पण प्रिपेअर केलेलं आहे त्यासाठी तेव्हा. तर हे तुम्ही प्रिपेअर करू शकता. ते चांगले बुक्स आहेत त्यामध्ये. एवढं काही प्रॉब्लेम नाहीये. आणि जे स्कोर त्याच्यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारे येईल. पी-वाय-क्यूचं मी तुम्हाला यामधून देणारच आहे. बिकॉज डेली आपण लाईव्ह घेणार आहोत. 20 प्रश्न जे असतील डेली बेसिसला, तर आपण ती लाईव्ह घेणारच आहोत. त्यामधून तुम्हाला पण तुमचे डाउट्स असतील, ते सॉल्व्ह होतील तुमचे. आणि इव्हनिंगला जे जर मी लाईव्ह घेतोय, तर त्याचं तुम्हाला मी टायमिंग कम्युनिटी टॅबला टाकून देईन किंवा 8 किंवा 9 वाजेपर्यंत एक लाईव्ह घेईन, जेणेकरून सर्व विद्यार्थी तिकडे जर कोण जॉबला वगैरे गेले असतील, तर 8-9 वाजता एक लाईव्ह घेतो किंवा तुम्ही सांगा कधी लाईव्ह घ्यायचं इव्हनिंगला, त्यानुसार मी प्रिपेअर राहतो त्यासाठी मग. नाही विशाल सर, आपले लाईव्ह बॅचेस वगैरे असं नाहीये. एक इव्हनिंगला फक्त आपण लाईव्ह लेक्चर्स फक्त ठेवूया, दर ओन्ली डेसाठी. आणि दर दिवशी आपण एक लाईव्ह लेक्चर घेऊया, ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील, ते आपण सॉल्व्ह करूया. आणि त्यानंतर काही तुमचे प्रश्न असतील, तर तेही आपण सॉल्व्ह करू आणि एवढं सर्व करून आपण चांगला स्कोर आपण करूया त्यामधून. कसं प्रिपरेशन करायचं त्या बुक्स थ्रू ते आपण सांगूच तुम्हाला. ओके विशाल सर. लाईव्ह आपण इव्हनिंग लाईव्ह म्हणजे संध्याकाळी आपण घेणारच आहोत. जेणेकरून तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील, ते तुमच्या नजरेखालून जातील आणि जेणेकरून नवीन कोणते क्वेश्चन येणार आहेत इन फ्युचर, त्याचंही आपण लाईव्ह डेली बेसिसला आपण घेणार आहोत. त्यासाठीच हे लाईव्ह आज व्हिडिओ मी केलं, की जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल, की आपलं पूर्ण प्रोसेस कशी चालणार आहे. आणि त्यानंतर इव्हनिंगला पण एक लाईव्ह ठेवतो मी, जेणेकरून त्यामध्ये सर्व स्क्रीन शेअर करून सांगतो तुम्हाला मी, की कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे. समजा मराठीमध्ये प्रिपेअर करायचं आहे, इंग्लिशमध्ये, सर्व गोष्टी त्यामध्ये आपण क्लिअर करूया. आकाश सरांचा प्रश्न आहे, मराठी प्रिपरेशनसाठी बुक कोणते आहे? तर मी आता जसं सांगितलं आकाश सर, की महाराष्ट्राचं गाईड एक आहे आणि आणि दुसरं एक आहे के. श्रीराम म्हणून एक ऑथर आहे. तर मी त्याचं ऑलरेडी मी Telegram चॅनलला तुम्हाला लिंक पाठवलेली आहे. तर त्या Telegramमधून जॉइन करा. त्यामध्ये ऑलरेडी बुक्स तुम्हाला तिकडे अवेलेबल होऊन जातील आणि ते तुम्ही पर्चेस करू शकता. Telegramची लिंक मी तुम्हाला इथे पाठवून देतो, जेणेकरून तुम्हाला जॉइन होण्यासाठी बरं पडेल ते. करंट अफेअर्ससाठी कसं करायचं? करंट अफेअर्ससाठी समजा आपले जे परिक्रमा असतात ना, मंथली किंवा एक सिम्पली गाईड म्हणून वगैरे अभिनवचं पण प्रकाशनचं आहे. ते जरी आपण घेतलं ना, तरी त्यामधून आपण प्रिपेअर करू शकतो. करंट अफेअरचं पण यामध्ये क्वेशन आपण घेऊया. यामध्ये पण लाईव्ह थ्रू आपण करंट अफेअरचे पण घेऊया क्वेशन. जे डेली बेसिसला असं आपल्याला वाटतंय, की हे इम्पोर्टंट आहे, ते तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न नक्की करेन मी. त्याचं टेन्शन नका घेऊ करंट अफेअर्ससाठी. पण तुम्ही स्वतःहून जर तुम्हाला काही करायचं असेल, तर तुम्ही एक बुक घेऊ शकता. जसं की मंथली मॅगझिन्स परिक्रमा वगैरे भेटते किंवा अ, 1 इयरचं पण आणि आपल्याला जे करंट अफेअर करायचं आहे, लास्ट 1 इयरचंच करायचं आहे. त्याच्या पलीकडे जास्त काही करू नका. लास्ट 1 इयरचं करायचं आहे आणि करंट जे काही न्यूज असतील, तेवढं आपल्याला करायचं आहे आणि त्यावरच क्वेशन विचारलेले असतात. ओके. आज ॲक्चुअली मला पूर्ण स्क्रीन शेअर करायची होती, पण थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि सध्या लाईव्ह थ्रू पण सध्या शिकत आहे, त्यामुळे थोडंसं जरा प्रॉब्लेम झालं. पण इव्हनिंगला तुम्हाला सर्व गोष्टी मी क्लिअर करेन
लाईव्ह घेऊन, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील. इव्हनिंगचं टायमिंग 8 किंवा 9 वाजेपर्यंत ठेवतो, जेणेकरून जे विद्यार्थी आपले जॉब पण करत असतील, तर त्यांना पण ते हेल्पफुल होऊन जाईल. 8 किंवा 9 वाजता ठेवतो. तसं मी कम्युनिटी टॅबला टाकून देतो, की 8 किंवा 9 वाजता लाईव्हला मी येऊन जाईन. ओके विक्रांत सर? अजून काही डाउट असतील तर विचारा. नाहीतर मग आपण इव्हनिंगला आपण सर्व डाउट्स आणि जे काही सेशन आहे ते पूर्ण आपण तिकडं क्लिअर करून मला आज असं वाटलं, की खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, की जेणेकरून ते सॉल्व्ह पण होतील. कोणते बुक्स प्रिपेअर करायचे आहेत वगैरे सर्व गोष्टी. बाकी स्टडी चालू ठेवा. कारण की एल-एल-बीची 3 इयरची मार्चमध्ये कधी-कधी पोस्टपोन पण होऊ शकते एक्झाम. पण मार्चमध्ये एक्झाम आहे असं पकडून जर आपण अभ्यास केला तर लवकरात लवकर आपल्याला एक्झाम जरी लवकर आली तरी आपला स्टडी पूर्ण झालेला असेल तेव्हापर्यंत. ओके. मला वाटतं सर्वांचे प्रश्न ॲड्रेस झालेले आहेत. अजून काही प्रश्न असतील तर आपण इव्हनिंगला जेव्हा लाईव्ह घेणार आहोत त्यावेळी आपण त्यामध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. मी आता लाईव्ह क्लोज करतो. ओके. थँक यू तुम्ही आल्याबद्दल आणि इव्हनिंगपर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि आपण डेली बेसिसला लाईव्ह घेणार आहोत. जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर क्वेश्चन असतील आणि लेटेस्ट करंट अफेअरचे पण आपण क्वेश्चन लाईव्हमध्ये घेऊया जेणेकरून त्याचं हेल्प तुम्हाला एक्झाममध्ये दिसून येईल. ओके. थँक यू सो मच.